बिहार में कौन बा याचं उत्तर अगदी पुढच्या काही तासांमध्ये मिळणार आहे, कारण बिहारमध्ये रेकॉर्ड ब्रेक यावेळी मतदान झालेलं आहे। त्यामुळे बिहारच्या सत्तेच्या खुर्चीवरती कोण बसणार, नितीश कुमार की तेजस्वी यादव याची चर्चा सुरू झालेली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत माझ्यासोबत। अतुल सर, पहिली प्रतिक्रिया, एक्झिट पोल तुमच्या विरोधात दाखवतात, एक्झिट पोल एनडीएला बहुमत दाखवतात। तो कल नाही आहे, ती कला आहे। तसा एक नॅरेटिव्ह तयार करून चोऱ्या माऱ्या, साठमाऱ्या, वाटमाऱ्या, लुटणे हे सगळं करून आम्ही निवडणूक एक्झिट पोल सांगत होतं असं सांगण्याचा तो प्रयत्न आहे। वस्तुस्थिती ती नाही आहे। नंतर एक्झिट पोलवाल्यांचं सुद्धा घाबरलं की आपलं दुकान लंब होत आहे, बंद होत आहे। तर मग कालचे एक्झिट पोल पाहिले का आपण, TNPचे तिथल्या लोकलेचे, तर कालचं दैनिक भास्कर पाहिला का, तिथे आता महागठबंधन दाखवत आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यांनी साम दाम दंड भेद वाटमाऱ्या, चोरमाऱ्या, लुटारू सगळं धंदे केलेले आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे इलेक्शन कमिशन ऑफ भाजपा झालेलं आहे। 8,22,18 वर्षाच्या वरची लोकसंख्या आहे बिहारची, ती 7,42,00,000वर आणली। 16 लाख फॉर्म नंबर 6 असताना 21,25,000 पेक्षा जास्त हे फॉर्म नंबर 6 दिसतात आहे, म्हणजे 5.25 लाख वोट तिथेही वाढवून प्रयत्न केला आहे। अनेकांचे वोट कापले। आपण पाहिलं असेल की मतदानाच्या वेळेस अनेक महिला, अनेक पुरुष जे घुसपैठीय कॅटेगरीमध्ये बसूच शकत नाही, म्हणजे तुम्ही मुसलमानांना घुसपैठीय म्हणता ना, त्यात बसू शकत नाही, त्यात सगळे हिंदू होते। तर त्यांचे मतं जे आहे, विशेषतः दलितांचे मतं, मुस्लिमांची मतं कापले त्यांनी। SIRच्या माध्यमातून ही मतं कापली सगळं बिलकुल SIR म्हणजे सगळे सांगितलं तुम्हाला, साम दाम दंड भेद चोऱ्या वाटमाऱ्या लुटमाऱ्या सगळं केलं त्यांनी। तरी पण जनता जी आहे ती आमच्या एका सकारात्मक अजेंडाच्या बाजूने उभी राहिली। कोणता तर रोजगार आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि इंडस्ट्री आहे, ॲग्रोबेस इंडस्ट्री आम्ही आणण्याचं सगळं सांगितलं। आणि यांचं काय होतं, कट्टा, बंदूक, गोली, बारूद, बम हे देशाच्या प्रधानमंत्रीची भाषा आहे। घुसपैठी आहे, SIR केलं ना तुम्ही, मग एकही घुसपैठ्या तुम्ही दाखवू नाही शकले, ना इलेक्शन कमिशन दाखवू शकलं, ना BJP दाखवू शकलं। त्याच्यानंतर सुद्धा जे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे, त्या मतदानामध्ये 2 करोड मतदान हे युवकांचं आहे। आणि एक्झिट पोल कसा मूर्खाचा बाजार आहे मी सांगतो तुम्हाला। तुम्ही सांगितलं की यादवांचं 90% मतदान आणि मुसलमानांचं 97% मतदान, मग यादव आणि मुसलमान मिळून 34% होतात। मग त्यात महिला नव्हत्या का? त्यात महिला नव्हत्या का? आणि सगळ्याच महिलांनी उरलेल्या ह्यांनाच मतदान दिलं असं कशावरून? यांनी 10,000 सांगितलं तर आम्ही 30,000 सांगितलं ना, म्हणून बिहार में महागठबंधन बा। अच्छा, बिहार में महागठबंधन असं तुम्ही म्हणताय। सध्या युवकांचा तुम्ही आता उल्लेख केला, तेजस्वी यादव आणि युवकांसाठी खूप, युवक आणि खास करून MYJ समीकरण होते, म्हणजे इथून मागं मुस्लिम यादव असं समीकरण म्हटलं जायचं, पण यावेळी महिला आणि युवक असं समीकरण असं म्हटलं जाईल। युवक तुमच्या बाजूने आहेत, पण महिला नितीश कुमारकडे जातील अशी चर्चा आहे, कारण त्यांनी जे आकडे जाहीर केले आहेत ते आकडे बघता। मी सामान्य बुद्ध्यांक जो काढला या एक्झिट पोलचा तो असा आहे की 90% यादवांचं मत हे महागठबंधनला गेलं असं म्हणतात, 97% मुस्लिमांचं मतदान जे आहे ते महागठबंधनला गेलं असं म्हणतात। तर महिला नाही का त्यात? महिला नाही आहे का? आणि इतर सगळ्या महिलांनी यांना एकतर्फे दिले असेल का? मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 1% फरक होता महिला मतदानामध्ये, 1%। आणि दुसरी गोष्ट, मागे जेव्हा आमचं सरकार होतं, अनफॉर्च्युनेटली पलटूराम चाचा ते होते आमच्यासोबत, त्यावेळेस 5 लाख नोकऱ्या आपल्या डिपार्टमेंटमध्ये तेजस्वी यादवनी दिलेल्या होत्या आणि 3.5 लाख नोकऱ्यांची प्रक्रिया सुरू केलेली होती। तर त्यांचा रेकॉर्ड आहे, आमच्या सरकारचा महागठबंधनचा रेकॉर्ड आहे की आम्ही कशा पद्धतीने काम करतो। आम्ही तिथे कास्ट सेन्सस पण घेतली होती आणि रिझर्वेशन 75% पुढे आणलं, म्हणजे न्यायाची भूमिका जी आहे ती घेतली। आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। नाही, आता तुम्ही जो नोकरीचा उल्लेख केला त्याचा उल्लेख वारंवार प्रचारामध्ये देखील तेजस्वी यादव करते। मी 17 महिन्यामध्ये इतक्या नोकऱ्या दिल्या, हा त्यांचा दावा कायमस्वरूपी असायचा, म्हणजे त्यांचा दावा असा की नितीश कुमारांकडे देऊन घेतल्या मी। नाही, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये दिलं त्यांनी, त्यांच्याकडे जे शिक्षण खातं होतं त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी दिलेल्या होत्या आणि ते करू शकतात याच्यावर विश्वास आहे। आणि बिहारचा युवक हा तिथला परिवार, आता महिलांचा दुसरा एक फॅक्टर सांगतो आपल्याला, महिला ज्या आहे त्या बिचारा एकट्या राहतात आणि त्यांचे पुरुष जे आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन काम करतात। तर त्यांच्या पण ज्या प्रतिक्रिया त्या दिवशी मतदानाच्या वेळेस येत होत्या, तुम्हीच लोक जे बूम घेऊन तिथे गेले होते, त्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्हाला आमचा माणूस घरी पाहिजे, आमचा पोरगा, आमचा नवरा, आमचा भाऊ हा आमच्या घरी पाहिजे। आणि त्यांच्या घरी आणण्याचं काम फक्त महागठबंधन करू शकते तेजस्वीच्या नेतृत्वात। हे तर यांनी सांगितलं ना, आमच्याजवळ इंडस्ट्री काढायला जागा नाही, एवढ्या नोकऱ्या कुठून देऊ शकतो, यांनी तर शंका उपस्थित केल्या ना। हे करू शकत नाही यांनी पहिलेच मान्य केलं। हे फक्त निगेटिव्ह अजेंड्यावर गेले, हे खोट्या प्रचारावर गेले। त्याच्यामुळे आम्ही जे केलेलं आहे त्याच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं आम्हाला विश्वास आहे। तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही तेजस्वी यादव यांचा पुन्हा सरकार येईल असा दावा, म्हणजे तेजस्वी यादव यांचं सरकार बिहारमध्ये येईल असा दावा केलेला आहे। जर तेजस्वी यादव यांचं सरकार बिहारमध्ये आलं तर केंद्रामध्ये त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? कारण केंद्रामध्ये नितीश कुमार यांचा खूप मोठा किंवा असं म्हणतात की असं दिसतंय सध्या की केंद्रातलं सरकार हे नितीश कुमारांच्या टेकूवरती सध्या अवलंबून आहे। बघा,
केंद्राच्या सरकारने चोरून आलेलं सरकार आहे. 79 सीटमध्ये गडबड केलेली आहे. हे आम्ही नाही म्हणत, हे ADR म्हणतं. हे पराकला प्रभाकर जे निर्मला सीतारामन यांचे पती आहे ते सांगतात. 76 लाख मतं नंतर केले ते सांगतात. आणि आत्ता सुप्रीम कोर्टात त्यांनी सांगितलं की आमच्याकडे CCTV फुटेज नाही, आम्ही तर ते डिस्ट्रॉय केले. म्हणजे चोराला असं वाटतं की आपण पुरावे नष्ट करत गेलो तर आपण चोरी केली हे पकडल्या जाणार नाही. पकडल्या गेलेलं आहे. बिहार नंतर केंद्र सरकारचं अस्तित्व जे आहे ते फक्त पेंडुलमसारखं इकडे तिकडे होत राहील आणि वर्षात दिवसात केंद्रात ते सरकार जाईल. कारण ते चोरीचं सरकार आहे. त्याला अधिष्ठान नाही आहे संविधानाचं आणि नैतिकतेचं अधिष्ठान नाही आहे. त्यामुळे तेही सरकार टिकणार नाही. निश्चितच तुम्ही जसं दावा करताय, बघूया पुढच्या काही तासांमध्ये खरं तर कल येणार आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं विश्वास व्यक्त करताय तो नेमका विश्वास काय आहे पुढच्या काही तासांमध्ये. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे अतुल लोंढे होते आणि त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वामधील बिहारमध्ये सरकार येईल आणि ते सरकार आल्याच्या नंतर केंद्रामधील देखील सरकारवरती त्याचा परिणाम होईल असा विश्वास किंवा असा दावा अतुल लोंढे यांनी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.